पाठला नाट्यभ्रस सादर होणार आहे। तत्पूर्वी आमच्या मंडळाचे तसेच गावातील सभासद तसे सदस्य यांना आम्ही चित्रफितद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पून आम्ही या कार्यक्रमाकडे वळत आहोत। रोहन कुमार धन्यवाद। श्री कालभैरव नाट्य मंडळ मध्यालय वारळ मुंबई सविनय सादर करीत आहोत। अरविंद धुंकर लिखित उमेद सारखे दिग्दर्शित पाठला 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 सर्वकार्येषु सर्वदा। बॅकग्राऊंड मध्ये असेल ना, नातू
बंद करा सांगितले ती मेन विषय हॅलो श्री काळभैरव नाट्य मंडळ मध्यालय वारळ मुंबई सविनय सादर करीत आहोत पाठला अरविंद रुंकर लिखित आणि उमेश सारखे दिग्दर्शित सादर करीत आहे पाठला पाठला पाठला
माझ्या कमुगे अगं तुझा किरमान हा जयरामपुरा सैराट पोरवली येण्यात आलाय ना. अगं कमू माझ्या बरोबर तुझं बी डोकं फिरलंय काय ग? सांग ना. माझ्या बरोबर तुझं बी डोकं फिरलंय वाटतं. हा तू कोकणच होय. अरे मनाला दाराची बेल असते की काय? हालेव अरे हालेव. अरे मी कवापासून इकडे हालीव हालीव करताय पण तुमचा आवाज मला का ऐका येई नाही हो. हा हालेव. अहो कोण तुम्ही? काय नाव काय तुमचा? पटापट सांगा. मला पण घरात जाम काम आहे. काय मी कोण? अहो मी बुवा. काय कशावर मी बुवा? तिला काय खालून वरून दिसला नाही वाटत मी पुरुष का? अहो पण मी तुम्हाला विचारता तुम्ही बाई आणि त्याला कसा करता वैयक्तिक आहे काय? माझं नाव होय. हो माझं नाव जरा जवळकर. लांबकर नाही लांबकर नाही. अहो जयराम राजाराम जवळकर. पण तुम्ही कोण आणि नाव काय तुमचा? जल्ली सो म्हणता सोबत नाही म्हणता काय? काय वहिनीबाईंची मैत्रीण होय. अहो पण त्या घरात नाही. वहिनीबाई व मालक कुठं तरी सिनेमा बघायला गेलेत ते. तुम्ही त्या आल्यावर फोन करा नाहीतर त्यांच्या मोबाईलवर फोन करा. बरं ठेवू का फोन आता खाली? बरं बरं. अरे सीधा बोली त्याच्या तोंडावरती आणि करापला कालीसता. इथं या फोन मुले माझी घरातली कामं तशीच पडून राहतात ना. फटक्याची वेळेवर सारा दिवस खराब घालवलाच माझा. मला मात्र पिक्चर बघताना फार मजा आली नाही का? एकदम मार्वलस. अजय देवगणनं काय काम केलंय एकदम टॉप. आता मी खरं सांगू त्याच्या मिशीची स्टाईल ना मला फारच आवडली. तू सुद्धा तशीच ठेव ना. जान्हवी तू चुकून माझ्याशी लग्न केलंस. तुझं लग्न ना ते अजय देवगणशीच व्हायला होतं. म्हणजे हिरोशी लग्न केलं ना तू सुखी आणि समाधानी सुद्धा झाली असती. अथर्व तुझं आपलं काहीतरी का? जान्हवी अगं मिशीची स्टाईल बदलायची झाल्यास संपूर्ण मिशीच काढावं लागेल नाही का? मग कॅन्सल कर. ग आई ग माझे पाय दुखायला लागले. तुला 1000 वेळा सांगितले पिक्चरला जायचं असेल तर तिकिटांची ऍडव्हान्स बुकिंग कर. पण तुला सवय झाली ना रांगेत उभं राहायची. काय झालं रांगेत उभं राहिलं म्हणून? फक्त 2 तिकीटं काढायची होती. आणि हो जान्हवी आपण पिक्चरला गेलो ते भाईला कळलं असतं तर? भाई भाई भाईंना किंमत द्यायची होती तर माझ्याशी लग्न तरी कशाला केलंस? मेली मीच वाई. अगं तू रडतेस कशाला? पुस तू डोळे. तुझे भाई एवढे मोठे कारखानदार ना मग त्यांनी तुझ्यासाठी नवीन गाडी घेऊन द्यायला नको का? आपण फक्त गाडीतून फिरतात पण आम्ही. अगं तो नाही कुठे म्हणतोय पण त्याला माझ्या जीवाची भीती वाटते. कदाचित कुठेतरी माझा ऍक्सिडेंट होईल म्हणून त्याला मीच सांगितलंय गाडी वगैरे मला काही नको म्हणून. हा फक्त त्यांचा बहाणा आहे. पैसा सोडायचा नाही ते ना ते काही नाही. भाई आले की माझ्यासमोर नवीन गाडी घेऊन द्यायची ऑफर कर. अरे जेवढा
अगं एक गाडी आहे ना, मग दुसरी कशाकरिता? मग राहा त्यांच्या ताटाखालचं मांजर बनून. अरे थोडी तरी हिंमत दाखव ना. जान्हवी, काय बडबडतेस तू? मी बडबडते? अरे 2000 रुपये खर्च झाले म्हणून भाईंना एवढा घाबरतोस? मग उद्या तू लाखभर रुपये कसे खर्च करशील? म्हटलं बँकेत लाखो रुपये डिपॉझिट आहे. हो अगं, बँकेत लाखो रुपये डिपॉझिट आहेत. अगं पण ते आपले नाहीत. कामगारांचा पगार, कर्जाचे हप्ते, फंड, शिवाय कंपनीच्या मालासाठी बँकेत पैसे ठेवले आहेत. अथर्व, तू असा गप्प राहिलास ना तर भाई तुझा गळा कापल्याशिवाय राहणार नाही का? जान्हवी, तोंड सांभाळून बोल. वाटते तेवढाच काय बोलू नकोस. हा काय पण भाईंचा पुळका, मग त्यांनाच घेऊन बस ना. मी जाते माहेरी. अगं जान्हवी, मस्त ऐकून तरी घे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. अरे आपण लोक मौज मजा करतो, पैशांची उधळपट्टी करतो ना, हे त्यांच्या कुचक्या मनाला पटत नाही. नाही अगं, भाईचं मन कुचकं नाही. जान्हवी, अगं तू बाईला 6 महिने ओळखतोस, पण मी माझ्या बाईला जन्मापासून ओळखतो. म्हणे जन्मापासून ओळखतो. अरे त्या दिवशी ती कविता आहे ना, तिला भाईने 50,000 रुपये तिच्या घरी जाऊन दिले. काय गरज होती तिला पैसे द्यायची? ती एक विधवा आहे. आणि कोण लागते रे ती आपली? ते पण खरंच म्हणा, म्हणूनच कदाचित भाई लग्न करत नाही. जान्हवी, एक शब्द जरी बोलशील ना तर थोपाट फोडून येईन. चल जा, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. अगं जा म्हणतोय ना. रागवलीस? चला बोलू नका माझ्याशी. माझ्यावर तुझं प्रेमच नाही. अशी रागवू नकोस ना. राजाची राणी रुसली मग मजा कसे. चल चल, अशी बस गो माझ्याजवळ बस. जयराम, अरे जयराम, आलू मालू काय म्हणतो मालक? अरे कशाला हाक मारली? अहो पटापट सांगा बघू. मला पण घरात लई काम आहेत म्हणून म्हणता. आणि खरा तर सांगता मालकानू, अहो कोर्टात जाऊन मला तरी काही बंगला बांधायचा आहे काय? ए चोमड्या, काय झालं रे? जा आमच्यासाठी 2 कप कॉफी घेऊन ये जा. वहिनी काय कोणाचा नाही झाला का काय? हे बघ, जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. जास्त फाजीलपणा मला चालणार नाही. हा समजलं? समजलं समजलं. काय समजलं? जास्तीचा फाजीलपणा तुम्ही करायचा नाही. काय? नाही असं त्याला तुम्ही मला सांगितलं ना. आणतो कॉफी, आता बघा आणतो. पाहिलंस, नोकर माणसं सुद्धा कशी उत्तरं देतात ती. नाहीतर तू. जान्हवी, पुन्हा पुन्हा तेच तेच विषय नको काढू, सांगून ठेवतोय. अरे का काढू नको? जे दिसतंय ना तेच बोलते मी. जान्हवी, अगं शांत राहा पाहू जरा. अहो मालकानो, भांडू नका भांडू नका. गरमागरम कॉफी पिवा, मग बघा दोघांना कशी सुरसुर येईल ती. काय? नाही आपली तरतरी हो. बरं जयराम, स्वयंपाक झाला की नाही? अहो मालकानो कवा झाला, पण जेवण कोण आहे? आणि जेवण लवकर बनवून सुद्धा काय फायदा, कारण जेवण थंड होता ना. खरं तर सांगताय मालकानो, खोटा सांगून मला तरी काय बंगला बांधायचा काय? बरं ठीक आहे, तू आता घरी जा आणि परत येते वेळी स्वयंपाकाचं सामान घेऊन ये. वहिनीनू, त्याची आता काय गरज नाही. सगळा सामान भाजीपाला मी येताना आणलाय. बरं ठीक आहे, तू जा आता. बर बरं मालकानू, मी निघताय. मला पण घरी कामाला आहे म्हणून म्हणताय. चादर उचला जरा मागच घ्या. आईला एवढ्या महागाई पोरा पोसायला जवळ नाही याला. पण राहण्याच्या कुत्रे बांधतात कुत्रे. पट्ट्या इथे राहण्याच्यांवर. अरे जयराम, जा जा जा. असं मी आपलं काय पण जरा दोडा बिताय.
जान्हवी, हा तुला अगदी मनापासून सांगतोय, ही नोकरी आहे ना ती सोडून दे. अगं नोकरी करायची काही गरज आहे का? काय? अरे अथर्व, तुझं डोकं बिकं फिरलं की काय? मला नोकरी सोडायला सांगतोस? अरे मी नोकरीला आहे म्हणून, नाहीतर भाईंनी मला घराबाहेर सुद्धा पडू साईडला दिलं बस नसतं. अगं पण बाईला काय वाटेल? बसू तू तुझ्या भाईचं ते कौतुक बसतायत करत ना. बस. मला त्याची मुळीच पर्वा नाही. माझ्या संसारात मी त्यांची लुडबुड सहन करणार नाही, सांगून ठेवते. अगं जान्हवी, माझं ऐकून तरी की जान्हवी. जान्हवी, अथर्व, अथर्व, अरे वाईट वाटून घेऊ नकोस. अरे आपणच मुळात चुकत असतो. हे बघ अथर्व, पेटलं काय अरे आजची स्त्री पूर्ण बदलली. ती नवऱ्याची स्पर्धा करून पाहते. तिला समान हक्क हवेत. अरे जसा नवरा वागतो तशाच या हल्लीच्या बायकाही वागतात. म्हणूनच मुळात आपला अथर्व, अरे आज तुला मित्रांच्या नादानं दारू पिण्यास मजा वाटत असेल, पण काही कालाने ती सजा वाटेल. बाई, यापुढे असं होणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. अरे कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर? अरे माझ्या नशिबानं मला साथ दिली नाही, पण तुझ्या नशिबी हिमालयाची सावली आहे हीच इच्छा आहे. अरे ती सारी इस्टेट तुम्हा दोघांचीच आहे. त्यात तुम्हाला काही नको. त्यापुढे चांगलं वाग आणि मायाने 2 शब्द दे, बस. बाकी मला काही नको, काही नको. झालं का उपदेश तुझा? की आहे अजून शिल्लक? उपदेश? हो, उपदेशच. माझ्यासाठी, तुझ्यासाठी, अगं सर्वांच्या सुखासाठी. तू तुझ्या भाईंचा उपदेश ऐकत बस. तोपर्यंत मी माहेरी जाते कायमची. अरे जान्हवी, अय्या डॅडी, तुम्ही? पण जान्हवी, तुझा माहेरचा रस्ता मी कायमचा बंद केला आहे. होय जान्हवी, अगं एकदा मुलीचं लग्न झालं की ती माहेरसाठी मेली, आणि जगली ती सासरसाठी, आणि मरेल ती सुद्धा सासरसाठी. पण डॅडी, मला हे भाईंचं वागणं पटत नाही, त्याचं काय? आणि तुझं वागणं मला पटत नाही. अगं संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर सर्वांनी एकमताने एकरूप व्हावं लागतं. पोरी, स्त्रियांचा जन्म असतो पतीच्या पावलावर पाऊल टाकून जाण्यासाठी, पण आताच्या शिकलेल्या स्त्रिया उलट नवऱ्यालाच आपल्या पावलावर पाऊल टाकायला लावतात, आणि त्यामुळे संसारात भांडणं झगडे सातत्याने होत असतात. साहेब, मी ना खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ही मला किंवा बाईला समजून घेण्याचा प्रयत्नच करीत नाही. डॅडी, मला ते शक्य नाही. प्रत्येक वेळी त्यांची अलेगावे मी खपवून घेणार नाही. पाहिलं? हो, नेहमीचा तुसडेपणा किती दिवस सहन करायचा, हो तेच कळत नाही. अरे तो का मला माहित नाही? मी हिचा बाप आहे, आणि त्याशिवाय रिटायर्ड वकिली आहे. हिची नसाण न जाणतो मी, म्हणूनच तर तुला सांगितलं होतं हिच्याशी तू लग्न करू नकोस म्हणून. मला वाटलं होतं लग्न झाल्यावर तरी तिच्या वागण्यात काही फरक होईल, पण अहो डॅडी, टाळी एका हाताने वाजत नाही. पण चुटकी तरी वाजते ना एका हाताने. हो, वाजते, पण तीही वाजवायची गरज नाही आम्हाला. आमच्या अधिकारावर कोणीही प्रतिकार करू नये असंच मला राहून राहून वाटतं. अधिकार? कसला अधिकार? हो, इथल्या या इस्टेटीवरचा. हो, मी म्हणते या संपूर्ण इस्टेटीचे समान 2 भाग करून आमचा हिस्सा आम्हाला का देत नाही बाई? का? तुझ्या काचं कारण सांगतो. अगं तुझ्या फॅशनमुळे तुझा पगार तुला पुरत नाही. डॅडी, माझ्या फॅशनचा प्रश्न नाही आहे हा. आमचा अधिकारच आहे तो. आणि अशी मुखस्तंभासारखी राहिलो ना तर एखाद्या वेळी भिकेची झोळी येईल आमच्या हातात. म्हणजे ती या 2 भावांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतेस तर? नको पुरी, यांना तू वेगळं करू नकोस. अगं भाई तसे मुळीच नाही. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे पुरी. गैरसमज मुळीच नाही. अहो, त्या दिवशी ती कविता आहे ना, तिला भाईने 50,000 रुपये दिले. काय गरज होती तिला पैसे द्यायची? त्या बिचारीला अत्यंत पैशांची गरज होती, म्हणून दिले असतील तिला पैसे.
त्या बिचारीला पैशांची गरज नसेल, पण भाईला तिची गरज आहे ना. जान्हवी, वाटेल ते आरोप करू नका बाईवर, सांगून ठेवतोय. तू गप्पा राहा. भाई समोर आले की साधी चेहऱ्यावरची माशी सुद्धा हालत नाही तुझ्या. बस पुरे, आता एकही शब्द बोलायचा नाही. खूप ऐकलं मी. दोघांनी शांत राहा. साहेब, हो मी काही बोलतच नाही, पण ही बाईला वाटेल ते आरोप करते. हो याचीच मला लाज वाटते. हो का? मी वाटेल ते बोलते. मग आता हे डोकं शांत ठेव आणि मी काय सांगते ना ते ऐक. अरे अगदी डॅडी किती दिवसांनी आधी आपल्या घरी आले, तेव्हा त्यांना काय घेणार हे सुद्धा विचारलं नाही. नुसतं आपलं घरचं पोटी पुराण सुरू. नशीब, हो एवढी तरी आठवण नाही म्हणायची. अगदी बरोबर. डॅडी काय हो तुम्ही पण. डॅडी काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक की आईस्क्रीम? पण आईस्क्रीमसाठी बाहेर जावं लागेल. अगं आईस्क्रीम वगैरे काही नको, मला फक्त कोल्ड्रिंक चालेल. आणि हो, तुम्हाला एक पेपरमध्ये आलेली बातमी सांगतो. रात्रीचे जास्त कुठेतरी फिरत जाऊ नका. अरे कोणीतरी एका माते फिरून 5 तरुणींचे खून केले आहेत रायगडमध्ये. तेव्हा सर्वांनी सतर्क राहा. काय? फक्त स्त्रियांचे? बापरे, किती भयानक माणूस असेल तो. मला तर ऐकूनच अंगावर काटा आला. अथर्व, अथर्व तू डॅडीसाठी कोल्ड्रिंक काढशील प्लीज? मी डॅडी जवळ बसते. डॅडी, तुम्ही सांगता ते खरं आहे का? हो, रायगडमध्ये गेल्या महिन्यात 5 स्त्रियांचे खून करून तो नराधम फरार झाला आहे. अगं पोलीस त्याच्या शोधाकरिता पाठलागावर आहे, परंतु तो सापडत नाही. काल एका पोलीस इन्स्पेक्टरने मला बजावून सांगितलं, वकील साहेब, रात्रीचे जास्त कुठे फिरत जाऊ नका, कारण तो हरामखोर कधी कुणाचा खून करेल हे सांगता येणार नाही. पण डॅडी, रायगडला कुठे खून केले त्यांनी? जान्हवी, तर मी वकील होतो, CID नाही. साहेब, साहेब तुम्ही केव्हा आला? झाला थोडा वेळ. मग कसा काय चालाय तुमचा बिझनेस? काही त्रास वगैरे? हो हो, त्रास कसला, कारखान्याचा व्याप तर सांभाळावा लागेल. पण साहेब, मला तर काहीच सुचेनाचं झालंय. आता आपणच पाहिलं असेल, मी बाहेर आलो तशी मला पाहताच आत निघून गेली. की असं नेहमीच होत असतं. भाई, अहो माझी मुलगी स्वभावाने हट्टी तशीच एकेकोर आहे. तिचं हे वागणं मलाही पटत नाही, पण करणार काय? साहेब, हो मी जर यांच्या बाबतीत कडक धोरण स्वीकारलं ना, तर नको नको ते संशय घेतात माझ्यावर. हो त्या कविताशी माझा घाणेरडा संबंध आहे असं म्हणणं आहे तिचं. पण साहेब, मी तुम्हाला शब्देवर सांगतो, ती माझी मानलेली बहीण आहे. त्या व्यतिरिक्त तिचा माझा कसलाही संबंध नाही. तो शपथ घेऊन सांगायची काय गरज? अहो मी तुम्हाला जेवढा ओळखतो तेवढी माझी मुलगी किंवा तुमचा भाऊ अथर्व तोही तुम्हाला ओळखत नाही. पण तुम्ही काळजी करू नका, काही दिवसांनी त्यांना तुमची ओळख पटेल. भाई, तुम्ही सुद्धा घ्या ना कोल्ड्रिंक. साहेब तुम्ही घ्या, नंतर घेईन. मला प्रॉडक्टची फाईल पुरी करायची. आलोच मी. जान्हवी, अथर्व, तुम्हा दोघांना अगदी बजावून सांगतो, शासन करा, नोकरी करा, पण या घराचे 2 भाग मात्र करू नका, म्हणजे झालं. बरं, निघतो मी. साहेब चला, येतो मी तुम्हाला सोडायला. काही नको, मी जाईन स्वतः. आणि हो, तुम्ही सारखे निमित्त साधून भांडत राहू नका, समजलं? तुझे गाडी काय सांगून गेले आहेत माहिती आहे ना? नाहीतर नेहमीचे आहे ते चालूच. काय म्हणालास? नो 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 नो, माझ्या या घट्ट मिठीतून तू कशी सुटणार तेच पाहतोय.
माझ्या नयनातून तुझी छबी कशी येणार? तुझी मूर्ती माझ्या डोळ्यात साठून ठेवतो. खरंच एवढं प्रेम करतोस माझ्यावर? हो डार्लिंग. अगं आयुष्यात एवढं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच केलं. मी तर तुझीच आहे, अगदी तुझी. खरंच. ये ना. अरे हे काय नवीन आणि हे कसला अवतार तुझा? थांबो थांबो थांबो. आज की ताजा खबर म्हणजे मराठीत बातमी. एक पिशाच खुनी मोकाट सुटला है. उसने आज पर्यंत 5 तरुणी को काच 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 करके जीवन से ठार मारा है. अरे प्रदीप,
तुझा लहानपणापासूनचा स्वभाव अजूनही गेले नाही बुवा. कैसा जाएगा? ये हमारी चूक नहीं, ये चूक हमारे आई वडील की है ना बाबा. अरे बाबा मराठीत बोल. सवारी सवारी. काय? नाही नाही, सॉरी सॉरी. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी. बस. बस मग ही तुझी हिंदीची कशाला जगमारी करतोस? बरं जान्हवी, हा माझा आत्ते भाऊ प्रदीप. आणि ही माझी वहिनी म्हणजेच भाभी. करेक्ट. करेक्ट. भाभीजी घर पर है, मग दोघांनाही वाकून नमस्कार करतो. तथाच तू. काय? नाही नाही, तथाच तू. अगदी बरोबर ओळखलास. पण काय रे, हा कसला नवीन बिझनेस तुझा? अरे अथर्व, अरे सेंट अत्तर विकतो. पण काय रे, तुझ्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नाहीस मला. ते सांगतो, पण त्याआधी तुझ्या वहिनीच्या हातचा मस्त गरमागरम चहा पी बघू. जान्हवी, 2 कप जरा चहा घेऊन ये. जशी आज्ञा सरकार. आम्ही कोणालाही न सांगता झटपट लग्न रजिस्टर पद्धतीने केलं. अरे थोडक्यात खर्च. पण हा, मी तुझ्या घरी फोन केला होता, तू घरी नव्हतास असं आत्याने सांगितलं. मग मी तुझ्या मोबाईलवर फोन केला तर समोरून बाईनं सांगितलं, या मार्गावरील सर्व लाईन व्यस्त आहेत, कृपया थोड्या वेळाने फोन करा. अरे त्या बाईंना दुसरं काय काम असतं? त्या सर्वांना सांगत असतात की थोड्या वेळाने फोन करा. ठीक आहे, मग बोल. प्रतीक भाऊजी, चहा घ्या. घे चहा घे. अथर्व, अरे चहा प्यायल्यानंतर जरा बरं वाटलं. अरे सेंटच्या धंद्यामागे दिवस दिवस फिरावं लागतं, तेव्हा कुठे धंदा होतो. अरे घरात बसून धंदा होणार नाही म्हणून फिरावं लागतं. बरं का जान्हवी, हा प्रतीक की नाही BA फर्स्ट क्लास आहे. अगं पण कुठे नोकरीच लागत नाही म्हणून हा अत्तरचा धंदा करावा लागला. अहो या दुनियेत लाजला तो उपाशी राहिला, अशी पद्धत आहे जगाची. मग भाऊजी दुसरा धंदा करायचा ना कुठला तरी, त्यामुळे पैसाही भरपूर मिळाला असता. अहो वहिनी, पैशाची आव जास्त बरी नव्हे, पायरीने पैसा कमावणे जास्त फायद्याचे असते. पण वहिनी, मी नोकरीसाठी 3-4 ठिकाणी अर्ज दिलेत, बघू नशीब कुठे साथ देते ते. पण वहिनी, माझी एक इच्छा आहे पोलीस ऑफिसर बनण्याची, मग पैशाला तोटच नाही काय. जान्हवी, हा प्रतीक लहानपणापासून असाच विनोदी. अहो आमच्या विनोदी स्वभावानं दुसऱ्यांना त्रास होते त्याचं काय ते बोला. म्हणजे काय झालं भाऊजी? अहो वहिनी, मी 2 दिवसापूर्वी ना रस्त्यावरून येत होतो, तेवढ्यात एका मोठा पोटाचा हवालदार दांडकं घेऊन माझ्याकडे आला आणि माझ्या मानगुटीला धरून म्हणाला कसा, साऱ्या वॉर्निंग देऊन संध्याकाळच्या वेळेला म्हणता, तो पिसाट कुणी केव्हा कुणाचा खून करेल हे सांगता येणार नाही, चल तुला चौकी टाकतो. अहो शेवटी मी त्याच्या पाया पडलो, 200 रुपये दिले आणि एक सेंटची बॉटल दिली. अहो तेव्हा कुठं सोडलं. पण वहिनी, एवढा कडक बंदोबस्त असणार त्या अर्थ खुनी हा फारच खतरनाक दिसतोय असं मला वाटतं. काय एवढा मोठा खतरनाक गुंड? हो, खतरनाक गुंड. मला वाटतं सर्व त्याच्या एखाद्या प्रेमभंग केले असेल. काय प्रेमभंग? वहिनी घाबरू नका, अहो तो काय इकडे येणार नाही. काय सांगू, कसं सांगू आणि त्याला खय सांगू. तो
तो कुणी गुंड मला दिसला रे बाबानो. काय कुणी कुठे दिसला तुला नानी गाडले जाऊन मला दिसला. मला रांडेचा म्हणता कसा ए फुकणीचा चल फुट इथून नाही तर सगळा कोतला बाहेर काढून निघेल म्हणाला. आणि काय विचारशी बाबानो. हा 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 मला मोठा बाहेर काढलेला काय सुरा. आणि त्या सुरा घेऊन मला मारायला आला. मला मला वाचवा हो अथर्व साहेब, मला वाचवा हो. जयराम अरे जया काय जया जयराम राजाराम जवळकर म्हणा. जया म्हणतात म्हणा. जयराम तू घाबरू नकोस, चल मला दाखव भाऊ. तुम्हाला दाखवू अहो मग मी कर्मान मेलो. आणि मला बोटवर पाणी पाजा हो, पाणी पाजा. माझा जीव सुखद चाललाय. अरे जयराम तू घाबरू नकोस, चल अथर्व आपण पाहून येऊ. अरे प्रतीक तुला कशाला पाहिजे आणखी उचापती. शिवाय जान्हवी घरात एकटीच आहे. याला ओढ तो ओढ. आज जा आणि पाणी पी. वय वय पाणी पिता राजा माझा जीव पुचका जायचा. पट्टी आली त्या पुण्यावरती सकाळ सकाळ मला दिसायला होता. जान्हवी मी प्रतीक सोबत बाहेर जाऊन येतोय. अरे पण मला भीती वाटते इथे. अहो वहिनी घाबरू नका, त्या मोठ्या पोटाच्या हवालाला सांगतो तुमच्या बंगल्याकडे लक्ष ठेवायला. नाहीतर बीड चौकीत बसूनच असतात. नुसतं मोठं पोट वाढलं म्हणजे झालं. एवढं तरी काम करा म्हणावं. काय बरं म्हणा. नाहीतर काय. शिवाय भाई माडीवर जायचे विसरतच होतो. अरे आता तू कशाला आलास बाहेर. नाही म्हणजे मी पण येतात तुमच्या बरोबर, पण तुम्हाला काय तर इथंच सांगताय. तुम्हाला दोघांना कुणी दाखवला का मी नावं सुटणार. अरे हो चल चल अथर्व. ठीक आहे जान्हवी मी बाहेर जाऊन येते. तू घाबरू नकोस. तसंच काय असेल ना तर माझ्या मोबाईलवर फोन कर. ठीक आहे. लवकर ये हा, जास्त वेळ तिथे थांबू नकोस. हो ग बाई चला. रायगडला कुणी गुंड पिसळलाय. तो तर नसेल ना. नाही तो नसणार. आणि तो असला तर हॅलो हा कोण बोलतोय. हा मी प्रतापभाई सरदेसाई बोलतोय. पण आपण कोण. अच्छा सदानंद नारकर. बोला. हो आता मी तुमचीच फाईल चेक करत होतो. तेवढा तुमचा फोन आला. काय म्हणताय. नाही
हो आज मी कंपनीवर येणार नाही. हो आज आमच्या सोसायटीची तातडीची मीटिंग आहे. तेव्हा तुमचा कोणी लेबर असेल तर त्याला पाठवून द्या आमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये. म्हणजे तुमची ओके झालेली फाईल्स मी त्याच्याकडे पाठवून देतो. बरं ठेवू फोन. ठीक आहे. साहेब खरं झालं तुम्ही मला बरीच वेळ लागते. अरे उल्हास आज सकाळी सकाळी आमच्याकडे कसं येणं केलंस? साहेब अहो कारणाशिवाय मी आपल्या बंगल्यावर कधी येत नसतो हे तुम्हाला चांगलं माहित आहे. आणि आज आपल्या सोसायटीची तातडीची मीटिंग आहे तेव्हा मला तिथे काही बोलता येणार नाही म्हणून तुमच्याकडे आलोय. अरे उल्हास मी सुद्धा आता सोसायटीच्या ऑफिसलाच निघालो होतो. बरं झालं तेवढ्यात तू आला. बस ना. आणि आता मला काय झालं ते नीट सांग. साहेब आपल्या सोसायटीचे काही सभासद तुमच्या आणि माझ्या नावाची